मित्रांनो, चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तुम्हाला जर भयकथा पाठवायची असेल तर मी चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर कथा पाठवावी. भयकथेचं नाव आहे बंद वाट. ती बंद वाट कुणीच तिथे जायला धावत नव्हतं. गावातल्या लोकांच्या मते ती वाट शापित होती. खूप वर्षापूर्वी त्या वाटेवर एक अपघात झाला होता आणि त्यात एका कुटुंबाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून रात्रीच्या वेळी तिथे विचित्र आवाज येऊ लागले. काही लोक म्हणायचे की त्या कुटुंबाचे आत्मे अजूनही तिथे फिरत असतात. गावातील एका तरुणाला नाम्या या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. त्यांनी ठरवले की तो स्वतः त्या बंद वाटेवरून जाईल आणि सत्य काय आहे हे पाहिल. एके दिवशी रात्रीच्या गडद अंधारात तो कंदील घेऊन वाटेवर निघाला. पहिल्या काही मिनिटात काहीच विचित्र वाटलं नाही. मात्र जसं जसा तो वाटेच्या मध्यावर पोहोचताच होता तसे तसे त्याला आसपास काहीतरी हालचाल जाणवू लागली. कंदीलची ज्योत थरथरू लागली आणि एक थंडगार वारा सुटला. त्याच्या पायाखालचा रस्ता अजीब पद्धतीने हलायला लागला. त्याच्या हृदयाचा ठोका चुकला, पण त्याने धीर धरला. अचानक एका झाडाच्या मागे कोणीतरी सावलीतून डोकावलं. नाम्याने सावलीकडे पाहून जोरात ओरडलं, "कोण आहेस तू?" त्याचा आवाज थरथरत होता. सावली काही क्षण तशीच थांबली. मग हळूहळू ती झाडाच्या मागून बाहेर आली. ती एक जुनी फाटकी साडी घातलेली स्त्री होती. तिचे केस गुंतलेले होते आणि डोळ्यांमध्ये विचित्र भयावह चमक होती. ती नाम्याच्या दिशेने बघत उभी होती. तिचं तोंड हलकेच हसत होतं, पण ते हसू नॉर्मल नव्हतं. त्यात काहीतरी भयानक होतं. नाम्याला भीतीने अंगावर काटा आला. त्याला पायाची हालचाल करावीशी वाटली, पण शरीर जणू जड झालं होतं. त्या बाईच्या नजरेत एक वेगळंच आकर्षण होतं. जणू तिला पाहिल्यावर नाम्याला हलताही येत नव्हतं. "तुला माहित नाही का?" ती स्त्री हळूवार आवाजात म्हणाली. तिचा आवाज खूपच गूढ होता. "ही वाट बंद नाही, ती कधीच बंद होणार नाही." तिचं म्हणणं संपता संपता आजूबाजूचा वारा जोरात सुटला. झाडांची पाने जोराने फडफडू लागली आणि नाम्याच्या कंदिलाची ज्योत पूर्णपणे विझली. आता फक्त काळोखच होता. त्या अंधारात नाम्याला तिच्या थंड हातांचा स्पर्श झाला. तो धडधडत मागे वळून पळायला लागला, पण पाय कुठेतरी जणू फसत होते. त्याला वाटलं की त्याचं मन आणि शरीर दोन्ही तुटून पडत होतं. आवाज त्याच्या कानात गुंजत होते. नाम्या अंधारात पळत होता, पण त्या बंद वाटेवर काहीतरी विचित्र होतं. जणू रस्ता कधी संपतच नव्हता. तो जितका पुढे जात होता तितका त्याला वाट्याचा शेवट गहाळ होत चालला जाणवत होता. आसपासच्या झाडांचा आवाज वाढतच चालला होता आणि त्या स्त्रीचे शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा गुंजत होते. ही वाट कधीच बंद होणार नाही. नाम्याचा श्वासाचा वेग वाढला. शरीर थकलं होतं, पण तो थांबू शकत नव्हता. अचानक त्याला समोर उजेडाची एक अस्पष्ट झलक दिसली. त्याने सगळी शक्ती एकवटून त्या दिशेने पळायला सुरुवात केली. काही क्षणानंतर तो एका उघड्या जागेवर आला. ती जागा गूढ प्रकाशाने झगमगत होती आणि त्याच्या समोर एक मोठं जुनेपणाची निशाणी असलेल्या दरवाजासारखं काहीतरी उभं होतं. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना त्या स्त्रीसारख्या काही आकृत्या उभ्या होत्या. त्यांची नजर नाम्यावर खेळलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर शांतपण भयान हसू होतं. "इथूनच जायचं आहे," एकाने मंद आवाजात म्हटलं. नाम्याला आता खरंच भीतीने अंगभर घाम आला होता. तो मागे वळून बघू शकत नव्हता. समोरच्या दरवाजातच सगळं उत्तर आहे असं त्याला वाटलं. तो हळूहळू दरवाजाच्या जवळ गेला आणि हात पुढे करून त्याने तो दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. पण त्या दरवाजातून अचानक एक थंड हवा आली आणि मागे कुठून तरी त्याचं नाव घुमत ऐकू आलं. नाम्याच्या कानात ऐकू आलेला आवाज भयानक होता. तो मागे वळून पाहायचा विचारही करू शकत नव्हता. दरवाजाच्या जवळ उभा राहून त्याला जाणवलं की त्याच्या नावातला हा आवाज अनोळखी नव्हता. तो त्याच्या आईचा होता. त्याच्या अंगावर काटा आला. आई इथे कशी येऊ शकते? हा प्रश्न त्याला वेळ लावू लागला, पण त्यांनी ठरवलं की
दरवाजाच्या आत काय आहे तेच सत्य असेल. त्याने धीर एकवटला आणि दरवाजाला हात लावला. अचानक दरवाजा जोरात उघडला आणि त्याच्या मागे असलेली थंड हवा जणू त्याला आत खेचू लागली. त्याने आत पाऊल टाकलं आणि क्षणात सगळं बदललं. आत एक वेगळं जग होतं, शांत. पण त्या वातावरणात एक विचित्र गडद धुके होतं. धुक्यातून चालत असताना त्याच्या समोर पुन्हा तीच स्त्री उभी होती, जिचं चेहरं आता अधिक स्पष्ट होतं. तिचे डोळे आतमध्ये खोल गेलेले होते. चेहऱ्यावर वेदनेचं एक वलय होतं. तू आलास? ते हळू आवाजात म्हणाले. तिच्या आवाजात एक प्रकारची राहत होती, जणू तिची प्रतीक्षा संपली होती. तू मला सोडून कसं जाऊ शकतोस? ती पुढे बोलली. नाम्या गोंधळला. तो जेव्हा नीट पाहू लागला तेव्हा त्याला जाणवलं की ही स्त्री त्याच्याच आईसारखी दिसत होती. त्याने घाबरतच तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या मेंदूत एका क्षणात गोष्टी स्पष्ट झाल्या. ही त्याची आई नव्हती, फक्त एक मुर्गजळ होतं, या शापित वाटेचं निर्मित फसवणं. तो मागे फिरून पळू लागला, पण जितका तो पळत होता तितकी वाट संपत नव्हती. अखेरीस त्याचं शरीर पूर्ण थकलं आणि त्याला वाटेच्या शेवटचा गुड उलगडायला लागला. तो या शापित वाटेतून कधीच बाहेर पडू शकणार नव्हता. नाम्याने शेवटचं ऐकलेलं वाक्य त्याच्या कानात घुमत राहिलं. ही वाट कधीच बंद होणार नाही आणि आता तूही यातलाच एक बनलास. जर तुम्हाला ही भयकथा आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप चॅनलला सपोर्ट करा. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढच्या भयानक कथांची माहिती तुम्हाला मिळेल. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमची सपोर्ट म्हणजेच आमच्या कथांची शक्ती आहे.